रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा विषय कडक, फ्लॅट कडक, सगळंच कडक आहे। कारण फ्लॅटचं लोकेशन कडक आहे। कारण फ्लॅट जो आहे तो 5 पाखडीला, जिथे प्रशांत कॉर्नर आहे, त्या प्रशांत कॉर्नरच्याच बाजूला मनोहर महल नावाचं कॉम्प्लेक्स आहे। अनयूज, अनटच, नवा, कोरा। जर तसं बघितलं तर फर्स्ट फ्लोअर टू 8 माळ्याची बिल्डिंग आहे। खाली पार्किंगची सुविधा आहे। आपल्या ह्या फ्लॅटसोबतही कार पार्किंग आपल्याला 101% मिळणार आहे। आणि अशाच लोकेशनला खरं तर हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये सगळे बेडरूम्स, सगळे साईज त्या सगळ्याच एकदम भारी आहेत। आणि जर तुम्ही त्याच फ्लॅटचं बाल्कनी बघितलं, तुम्हाला जाणवेल की बाबा बाल्कनीसुद्धा मिळणार आहे। म्हणजे थोडक्यात बाल्कन्या पण आहेत, फ्लॅट पण नवा कोरा आहे, अनयूज आहे, अनटच आहे। 1125 कार्पेट असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खरं तसं बघितलं तर खूप सुंदर आहे। कारण की बाल्कनीमधनं जर आपण हॉलमध्ये आलो तर जाणवतं आहे की बाबा हा हॉल खरोखर खूप मोठा, खूप प्रशस्त, खूप चांगला नक्की आहे। कारण की त्याच्यात त्या फ्लॅटमध्ये आल्यानंतर आपल्याला तेवढी परिस्थिती कळते की बाबा नक्की परिस्थिती काय आहे। आणि सगळ्यात चांगलं परत जर तुम्ही बाहेर गेलात, म्हणजे हे झालं तुमचं पश्चिम, म्हणजे पश्चिमेला बाहेर पडताय, पूर्वेला आतमध्ये येत आहे। आणि बाहेर आल्यानंतर मात्र तुम्ही बघू शकता ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, समोर 2 फ्लॅट आहेत आणि नव्या कोऱ्यात 2 लिफ्टही वापरायला मिळणार आहेत। आणि ही तुमच्या घराच्या बाहेरचं जो स्पेस आहे, जो लॉबी आहे, तीही तुम्हाला माहिती मोठी आणि चांगली नक्की मिळते। जे मंडळी ठाणे शहरात 5 पाखडी लोकेशनला ठाणा स्टेशनपासून जवळ घर बघतायत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक सुंदर आणि चांगला ऑप्शन हा नक्की असू शकतो। हा फ्लॅट जास्त दिवस राहणार नाही, कारण की फ्लॅट मोठा आहे, फ्लॅट चांगला पण आहे। आणि जर तुम्ही घराच्या आतमध्ये आला तर मात्र तुम्हाला जाणवेल की बाबा खरोखर कडक फ्लॅट आहे आणि खरोखर मोठी जागा ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळते। 8च माळ्याची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्या लो राईज बिल्डिंगला आपण जेवढ्या कमी माळ्याची बिल्डिंग असेल तेवढं घर मोठं असतं। कारण की मग त्याच्यात लोडिंगचा जो प्रकार आहे तो थोडासा ऑटोमॅटिकली त्या पद्धतीनं होऊन जातो। त्याच्यामुळं जर कोणी असं मोठं घर बघत असेल आणि ठाण्याच्या 5 पाखडी लोकेशनला बघत असेल तर मला असं वाटते हा एक कॉम्प्लेक्स आहे। हे महल टाईप बिल्डिंग बनवले आहे, त्याला मनोहर महल नावाचं हे कॉम्प्लेक्स असणार आहे आणि इथेच हा फ्लॅट आहे। जर तुम्ही बाल्कनीमध्ये आलात तर बाल्कनी पण मोठी आहे। त्या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला चांगले चांगले शोरूम्स किंवा प्रशांत कॉर्नर गेलं तर कोर जिम, सबवे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला एकदम हाकेच्या अंतरावरती असणार आहे, बाकी नक्की असणार आहे। खूप चांगला फ्लॅट आहे, खूप चांगलं लोकेशन आहे। तर अशा लोकेशनला जर कुणी मंडळी फ्लॅट बघत असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी आता हा आपण ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे। निर्णय तर तुमच्याच हातात आहे, निर्णय आपला नाही आहे। माझं काम कर्म करणे आणि ते कर्म तुमच्या आणून पुढं ठेवून देणे हेच माझं काम आहे। नंतर आपण येतो किचनला जरी आला तर तुम्हाला बघू शकता त्या साईडला फ्रीज ठेवायला जागा आहे। इकडे परत ह्या साईडला गॅसची पाईपलाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी खरं पॉईंट आहे, पण थोडंसं तिथं काम बाकी आहे। त्याच्यामुळे इथे तुम्हाला ते एक ड्राय बाल्कनीचा स्पेस बाल्कनी इथे तुम्हाला नक्की मिळणार आहे। अशा पद्धतीचं खरं हे तुमचं किचन होतं। किचनमध्ये पण सुसज्ज असं नवं कोरं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं बनवलं गेलेलं आहे। आणि नंतर जर तुम्ही इथे आलात तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं आहे। आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथे परत मात्र कपडे सुकवण्यासाठी म्हणा किंवा तुमचं वॉशिंग मशीनचा सगळा कार्यक्रम तुम्ही ह्या साईडला करू शकता। एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे चांगल्या पद्धतीची दिली गेलेली असणार आहे। आणि नंतर जेव्हा आपण ह्या वॉशरूमच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही जर इकडे बघितलं तर इथे आल्यानंतर तुम्हाला परत एक अशी चांगली मोठी मध्ये जागा आहे, जी लॉबी तुम्ही म्हणू शकता। एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या लॉबीसारखी मिळते। आणि नंतर तुमचं इकडं कॉमन बेडरूम तुमचं येतं, पण ह्या कॉमन बेडरूमच्या साईजमध्ये जर तुम्ही काहीच कॉम्प्रोमाइज नाही आहे। कारण इकडे पण जर तुम्ही बघितलं तर खरोखर खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हा बेडरूम आहे। आणि नंतर ह्या बेडरूमच्या बाहेर जर गेला तर इथे पण तुम्हाला ऑलरेडी स्टँडिंग बाल्कनी दिली गेलेली आहे। आता सुरक्षा कारणास्तव हे सध्या लावून ठेवलेलं, पण तुम्ही हे नंतर काढून तुम्ही त्याला पुढं लावू शकता। एवढी मोठी तुम्हाला परत ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्की येईल। बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता, बेडरूमची साईज खरोखर चांगली मोठी नक्की असणार आहे। आणि नंतर जर तुम्ही बाहेर बिल्डिंगला खरं ओशीकर सगळं आलेलं आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही आत्ता पैसे द्या आणि इमिडिएटली राहायला म्हणले आलात तरी काही प्रॉब्लेम नसणार आहे। नंतर जेव्हा आपण ह्या साईडला येतो त्यावेळेला तुम्हाला इथे इमिडिएटली एक मोठा बेडरूम आहे, जो होतो हाही तुमचा जर बेडरूमची साईज तुम्ही बघितली तर तुम्ही जाणवेल की बाबा खरोखर याची पण साईज जर बघितली तर खूप मोठी नक्की आहे, चांगली आहे। आणि क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इथे खिडकी दिली गेलेली आहे। आणि हा जर फ्लॅट बघितला ना, ह्या बेडरूमची साईज पण तुमचं मन भरेल एवढं मात्र ह्या बेडरूमची साईज पण नक्की चांगल्या पद्धतीची आहे। आणि सगळ्यात चांगला विषय की बाल्कनी, म्हणजे ॲक्च्युली होतं आहे काय की बाल्कनीचे फ्लॅट खरं मिळतच नाहीत। आणि मग इथे तुमचं
असं एक मस्तपैकी चांगल्यात वापरात येणारी अशी तुम्हाला बाल्कनी मिळते. आणि बाल्कनीतनं जर मात्र तुम्ही बघितलं तर हा तुम्हाला रोड, हा रोडचा चौक, सबवे, कोर जिम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीने शांत वातावरण असतं. मग पाचपकडे लोकेशन खूप सुंदर आणि चांगलं ठाण्यामध्ये आहे. रिहायशी इलाका म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुमचं हे इकडे हे एवढी मोठी आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला बाल्कनी तुमच्या ह्या घरामध्ये लांबलचक आहे, म्हणजे चांगली आहे, तुम्हाला वापरात नक्की येईल अशा पद्धतीची बाल्कनी आहे. बिल्डिंग पण अगदी नवी कोरीज बिल्डिंग असणार आहे. पण जे भरपूर लोक असे असतात की त्यांना आणण्याचा असा काही विषय लागला असेल तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट उपलब्ध असणार आहे. नंतर तुम्ही इथे आलात तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटही चांगलं आणि मोठं तुम्हाला दिले गेलेले, जे सुसज्ज प्लंबिंग वर्क वगैरे पण चांगल्या पद्धतीनं जॅगवारचं केलं गेलेलं आहे. तर मला असं वाटतं अशा पद्धतीचा हा एक 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि नंतर तुम्ही ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिटला जर गेलात तर इथं पण खूप मोठं असं भरगतचं मोठं बेडरूम असणार आहे. आणि विशेष म्हणजे इथे पण तर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, म्हणजे तुमचे 2 मास्टर बेडरूम आहेत आणि एक तुमचं कॉमन असणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे पण एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला दिले गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर तुम्ही हे बघू शकता, हे तुमचं बेडरूम असणार आहे, जिथे तुम्हाला हे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी बाकी इकडे ह्या साईडला दिले गेलेलं आहे. आणि ह्या बेडरूमच्या साईजमध्ये जरी बघितलं तर तुम्हाला परत तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथे पण एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी, म्हणजे तुमच्या जवळजवळ घरामध्ये तसं बघितलं 3 बाल्कन्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या बाल्कन्या ज्या आहेत तुमच्या सकाळचं ऊन तुमचं ह्या दोन्ही बेडरूमला येणार आहे. हॉलला सोडून तुम्हाला सकाळच्या दोन्ही बेडरूम्समध्ये बाल्कन्या आहेत. आणि इथे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीचं ऊन बाकी तुम्हाला इकडे पण चांगल्या पद्धतीचं येईल. ही बाल्कनीची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल. आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर असे झाडं झुडपं ऑलरेडी तुम्हाला दिसतात. इकडल्या साईडला जर गेलं तर ह्या साईडला पण एक सोसायटी ऑलरेडी आहे आणि कृष्णधाम नावाची सोसायटी, त्या कृष्णधाम सोसायटीच्याच बाजूला ह्या अशा पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आपल्याला मिळतोय. तर अशाच पद्धतीचे आम्ही घरं तुम्हाला रोज दाखवण्याचा खरं कार्यक्रम करतो. ह्या फ्लॅटमध्ये पण तुम्ही कोणत्या बँकांकडनं गेला तर तुम्हाला लोन वगैरे सगळं मिळणार आहे. त्याच्यामुळं त्याचाही काही प्रश्न नाही, कारण बिल्डिंगला सगळा विषय क्लिअर झालेला आहे. तुमचा फर्स्ट फ्लोअरला लोअर फ्लोअरला हा फ्लॅट असणार आहे, पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि राहिला प्रश्न आता ह्या किमतीचा, तर किंमत 2,95,00,000 म्हणजे 2.95 लाख रुपीज सांगताना ही किंमत सांगली, इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. पण आता तुमचं पेमेंट कसं असणार आहे, काय शेड्यूल आहे, काय नाही, त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार केल्यानंतर मग बाकी तुम्हाला याच्यात निगोशिएशन म्हणा तो सगळा संदर्भ तिथे आपला येणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला हे घर बघणं एकदा गरजेचं आहे. ते पटलं तर पुढचा विषय निगोशिएशनचा राहणार आहे. अशा पद्धतीचे रोज नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही तुम्हाला रोज दाखवतो, जेणेकरून तुमच्याकडनं घेण्याचीच अपेक्षा आहे, ह्या अपेक्षेनं आपण दाखवत नाही आहे. आपल्याकडे काय आहे आणि तुम्हाला कुठे फिरायची जास्त गरज नाही. तुमच्याकडे हे गेलं, मग तुम्ही ते बघितलं, तुम्हाला पटलं, बाबा हा आता बघायला पाहिजे, बजेट ॲडजस्ट होते, सगळ्या गोष्टींचा विचार केला, त्याच्यानंतर आपण म्हणतो की फोन करा आणि मग दाखवा आम्ही. अशाच पद्धतीचे नवे जुने आमच्या घरं तुम्हाला बघत राहा. तुम्हाला हात जोडून नंबर ते आहे की आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी बघा, जेणेकरून मला असं वाटतं की हे काम तुमच्यापर्यंत आमचं व्यवस्थित जात राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.